रात्रीचे 12 वाजले आणि आपण किनाऱ्यावरशी घटकाने पाण्यांशी पोचलो ते म्हणजे आता बोटीजवळ. रात्रीचे 12 वाजलेत आणि आपण किनाऱ्यावरून आता एका थर्माकोलच्या घटकावर बसून वल्ला मारत आलो ते म्हणजे बोटीपर्यंत. आणि आता पाण्याला ओटी लागली त्याच्यामुळे बोट आपली तरंगली नाही. बोट तरंगली ना की बोट घेऊन आपण बाहेर जाऊ आणि त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता आपण किनारा सोडू आणि खोल समुद्राकडे निघायची सुरुवात करू. आता आम्ही अंथरूण करतो आणि झोपतो इथे रात्रभर. हे का आपल्या बोटीमध्ये असे शाल आणि गोदडे असतात. या बाजूला मामा झोपलाय आणि जय जागो आहे. जय जोर भरायची वाट देखते. जोर भरलो काही लुईली उचलील जय आणि बोट बाहेर नेल. आणि या बाजूला मामा पुन्हा तीन. मामा निनशिव काय जागेच तुम्ही? जागेच. आता मी आणि चंद्रमामा आम्ही दोघजण मस्तपैकी अंगे गोदरी टाकली. आता झोपतो मस्तपैकी. आता पाणी भरलंय आणि आपली बोट आहे नी आता ती बाहेर राहिली म्हणजे गावापासून जरा खोल समुद्रात आली. आणि समोर तुम्हाला आपल्या गावातल्या सर्व लाईटी दिसतात. आता आपण इथे बोट नांगर टाकून ठेवू आणि इथे झोपणार आहोत सकाळचे 6 वाजेपर्यंत. तर मित्रांनो किनारा सोडला आणि बोट पावरला चालायची सुरुवात केली. आता आपल्याला तब्बल 1 तासाचा प्रवास करून आपल्या लोकेशनवर जायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला मोठ्या मोठ्या लाटांशी सामना करायचा आहे. कारण की आपण पोचलो ते म्हणजे आता नस्तामध्ये म्हणजे जिथे नदी आणि समुद्राचं मिलन होते ना त्या जागेवर. आणि तिथे लाटा पण मोठ्या मोठ्या असतात. आता लाटा एन्जॉय करा तुम्ही. हे बघा मित्रांनो किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलोय आणि इथे पाणी खवललेलं असतो. आता इथे लाटांचं प्रमाण बघा किती मोठ्या प्रमाणात असतो. पूर्ण बोट हलायला लागली. बाप रे बाप एक नंबर मस्तपैकी फेस पुरीत आपली बोट चालली पाण्याला कापीत. आपण जेव्हा किल्ल्याच्या मागे असतो ना बरोबर तेव्हा आपल्याला 15 ते 20 मिनटं फक्त लाटा खायला लागतात. त्याच्यानंतर आपण परत शांत समुद्रामध्ये आलो आहे आता. आणि आता मागे ज्या बोटी दिसतात ना त्या आता लाटा खात आहेत. म्हणजे बरोबर किल्ल्याच्या मागच्या बाजूला ना जिथे पाणी म्हणजे समुद्र आणि खाडी हे मिळतात ना तिथे लाटांचं प्रमाण जास्त असतो. त्याला नसात बोलतात नसात. आता आपण आलोय ते म्हणजे जरा शांत समुद्रामध्ये. आणि आता आपल्याला बोट कंटिन्यू चालवायची आहे आणि टोटल 1 ते सव्वा तास लागणार आहे ते म्हणजे खोल समुद्रात जाण्यासाठी. जिथे जाऊन आपण जवला मासेमारी करणार आहोत. आता आपण पोचलो ते म्हणजे खोल समुद्रात आणि चारी बाजूला पाणीच आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा किनारा त्या बाजूला आहे. जेम तेम डोंगर वगैरे दिसतात आणि बाकी चारी बाजूला पाणीच पाणी. आणि आपण एकदम पाण्याच्या मधोमध आहोत. आणि आता डोली लावायची सुरुवात होणार आहे. आणि डोली कशा प्रकारे लावतात ना ते मी तुम्हाला दाखवतो. आता आपण आता आपल्या दारांजवळ पोचलोय. म्हणजे जिथं आपली डोली लावायची जागा असते ना त्या जागेवर. आणि पाण्यामध्ये लोयली टाकली आणि त्या लोयलीला अशी रस्सी बांधली. आता त्या लोयलीच्या सहाय्याने आपण आपली दारं आहेत ना ती शोधून काढणार आहोत आणि त्या दारांना डोली लावणार आहोत.
पाण्याच्या खाली ना एक अशी दोरी असते, आपली ती जागा असते डोली लावायची, आणि ती शोधायला लागते. आल्यानंतर दोन्ही बाजूला 2 तेर असतात आणि त्याच्यामध्ये ती रस्सी असते. समजा इथे एक तेर आणि इथे एक तेर अशी रस्सी असते. तर आपण तिथून लोयली टाकायची आणि ती बोट चालवून खेचत खेचत यायची. मग ती आपली जी लोयली आहे ना ती अशी चिखलातून चालत येईल आणि त्या दोरीला पण सोबत घेऊन येईल. आता बघा, जेव्हा आपली लोयली वरती येईल ना तेव्हा त्या लोयली सोबत ती रस्सी पण आलेली दिसेल तुम्हाला. तब्बल 1 ते सव्वा तासाचा प्रवास करून आपण पोहोचलो म्हणजे खोल समुद्रात. आणि आज वारा आणि पाण्याला करंट पण जास्त आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता आपण आहोत ते म्हणजे बरोबर पाण्याच्या मधोमध. किनारा समोर दिसतो थोडासा आणि बाकी चारी बाजूला पाणीच पाणी आहे. हा बघा, संपूर्ण चारी बाजू दाखवतो तुम्हाला. चारी बाजूला पाणीच पाणी. आणि आता सुरुवात होणार आहे ती म्हणजे आपली दारा शोधायची. हा समोर आपला थर्माकोलचा एक बोया दिसतोय, त्याला लागून अशी सरळ आपली पाण्याच्या खालून डोली लावायची जागा आहे. म्हणजे एक जाड रस्सी असते, ती रस्सी आपल्याला आता शोधून काढायची आहे. ती रस्सी शोधायची कशी, तर आता समोर जी लोयली दिसते ना ती लोयली आपण तिथे टाकू आणि अशी अशी खेचत नेऊ. मग त्या थर्माकोलचा बोया आहे ना आणि त्याला जॉईंट असलेली रस्सी ती त्या आपल्या लोयलीमध्ये ऍड केली. चला, आपली लोयली पाण्यामध्ये गेली आणि आता रस्सी टाईट करणार आहोत आपण. रस्सी टाईट केली ना की बोट चालव आणि ती लोयली आहे ना ती पाण्यातून अशी 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 चालत जाणार आहे. आणि समोर थर्माकोल दिसतोय तुम्हाला, हा बघा, हा थर्माकोल दिसतोय. एक अंदाज आहे की या थर्माकोल पासून अशी आपली रस्सी असणार आहे. तर आपण अशी लोयली चालवणार आहोत आणि त्या लोयलीमध्ये ती रस्सी आहे ना ती भरली पाहिजे. हे बघा, रस्सी खेचण्याचं काम चालू आहे आता. आता बघूया आपल्या लोयलीमध्ये ती खालची दारांची रस्सी फसली की नाही. आणि बघा मित्रांनो, लोयली खेचायला किती जोर लावायला लागते. म्हणजे नुसता डोक्याचाच काम नाही तर ताकदीचं पण काम आहे. बहुतेक तरी आपल्या लोयलीमध्ये रस्सी अडकली, कारण की प्रेशर भरपूर येतोय लोयली खेचताना. हे बघा मित्रांनो, आपल्या लोयलीमध्ये फायनली रस्सी अडकलेली आहे आपली डोली लावायच्या दारांची. हे बघा, ही रस्सी पाण्याच्या खाली असते. आणि ही जी खाली रस्सी आहे ना त्या रस्सीला आता आपण एकदम जाड पाका बांधलेला आहे, हा बघा. आणि ती परत पाण्यात सोडलेली आहे. आणि आता त्या जाड पाक्याला आपण आपल्या डोली लावणार आहोत. आणि डोली कशा लावतात ना ते पण मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवतो. आपण खालून जी रस्सी काढली ना लोयलीच्या साह्याने, त्या खालच्या रस्सीला एक मोठा जाड पाका बांधलाय आणि त्याला तेल लावलाय आणि तो पाण्यामध्ये सोडून दिलाय. आता तुम्हाला दाखवतो की जवला पकडण्यासाठी डोली कशा लावल्या जातात, एकदम स्टेप बाय स्टेप दाखवतो. आणि आजूबाजूला पण तुम्हाला जवला मासेमारी करण्यासाठी आलेल्या बोटी दिसत आहेत. आता पोचलोय ते म्हणजे आपण आपल्या तेराजवळ आणि पाण्यामध्ये आपल्या थर्माकोलचा तेर दिसतोय आणि मामाच्या हातात आहे तो म्हणजे आकडा. आता त्या आकड्याच्या साहाय्याने आपण तो तेर पकडणार आहोत. हा बघा, भेटला. आता तो तेर आहे ना तो आपण बोटीमध्ये खेचून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर होणार आहे ती म्हणजे डोली लावायची सुरुवात. दारा शोधून अर्धा 1 तास झालाय आणि आपण अजून पण डोली लावलेत नाही. त्याचा एक मोठा रिझन आहे, कारण की पाण्याला ईल लागली नाही. डोली लावण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं पाणी लागते. वारा जास्त असल्यामुळे तो पाणी आपल्याला अजून तसा भेटलाय नाही. आणि कधी कधी काय होतं, वाऱ्यामुळे ईल लागत नाही आणि मग त्याच्यामुळे आपण डोली लावत नाही, तसेच घरी जातो. मग तो संपूर्ण दिवस वेस्ट जातो आणि एवढी मेहनत, आपण सकाळपासून केलेली मेहनत वाया जाते. आणि मासेमारी करायला जेव्हा आपण येतो तेव्हा प्रत्येक दिवशी आपण मासेमारी करूनच समुद्रातून किनाऱ्यावर जातो असं नाही. कधी कधी आपण रिकामी जातो, म्हणजे मासेमारीसाठी ट्राय पण नाही करत. कारण की पाण्याचा जो अंदाज असतो तसा जर पाणी नसेल तर मासेमारी करून पण काही फायदा नसते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण सर्व मासेमारी करत असतो. आता वाऱ्याचं प्रमाण जाम वाढलंय, येते का.
चला आता निघतोय ते म्हणजे आपण घरी. बोटीचा इंजिन स्टार्ट केलाय. वाऱ्याचं प्रमाण जामच वारलाय, त्याच्यामुळे ना आपल्याला डोली लावणं पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळे आपण जी दारा शोधून काढली होती ना ती परत आपल्या जागेवर आपण सोडणार आहोत आणि परत येऊन उद्या अशीच शोधणार आहोत. ती बघा दारं सोडली ती म्हणजे पाण्यामध्ये. इंजिन स्टार्ट केलंय आणि आता निघता होते म्हणजे आपण घरा. आजचा दिवस फुकट गेला. आता आपण निघतोय ते म्हणजे घरी, आणि घरी जायला आपल्याला 1 तास लागणार आहे. आणि सकाळी आपण घरून येताना नाश्ता आणला होता, येते का, चपाती आणि चवल्याची भाजी. आमा चपाती आणि चवल्याची भाजीचा आता आपण नाश्ता करून घेतो. या जेवायला. आता थोड्याच वेळात आपण किनारा गाठणार आहोत आणि आपलीच बोट फक्त रिटर्न नाही चालली, तर गावातले जेवढे पण बोटी डोलीला आले होते नी तेवढे सगळे बोटी आज रिटर्न चालले. कारण की आता उदान सामा नाही, आता भांग सामा चालू आहे. त्याच्यामुळे वाऱ्याचा वेग आहे ना तो जास्त आहे आणि आपल्याला पाहिजे तसा पाण्याचा प्रमाण ना तो आज दिसला नाही. त्याच्यामुळे सगळे बोटी रिटर्न चालले. आता जेवढे पण आपल्या बाजूजवळ बोटी जातील ना तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण की बरेच बोटी आहेत ना ते लांब लांब आहेत. तर चला बघूया. तर बघा आपल्या बोटीच्या मागून आपल्या गावातल्या 2 बोटी येताना दिसत आहेत रिटर्न, आणि बाकीच्या बोटी आहेत ना ते भरपूर दूर दूर अंतरावर आहेत. बघा कॅमेऱ्यात आता दिसतंय की नाही माहित नाही. या बाजूला एक बोट आहे, इथे पण 1-2 बोटी आहेत. आणि आता थोड्याच वेळात आपण किनाऱ्यावर जाणार आहोत. तरी अर्धा तास लागेल किनाऱ्यावर जायला. आता एक एक करून सर्व बोटे आहेत ना ते आपल्याला दिसायला लागलेत. इथे 2 बोटे आहेत, यांच्या मागे एक बोट आहे आणि त्यांच्या मागे तर लाईन लागली सगळ्या गावातल्या बोटींची. आणि वारा जास्त असल्यामुळे लाटा पण बघा कशा उचलत आहेत आणि डायरेक्ट आपल्या बोटीच्या आतमध्ये पण येते एखाद दुसरी लाट. हे बघा वा वा. या बाजूला लक्ष ठेवा म्हणजे लाट कशी उचलते आणि डायरेक्ट बोटीमध्ये येते ना ती दिसेल तुम्हाला. हे बघा आणि बोट जाम डुलते. मित्रांनो वाजलेत ते म्हणजे दुपारचे 1:30 आणि आपण पोहोचलोय ते म्हणजे किनाऱ्यावर. मागे सगळ्या गावातल्या बोटी आहेत ना ते रिटर्न आलेले दिसत आहेत तुम्हाला. आणि आज तुम्हाला जवला मासेमारी बघायला भेटली नाही कारण की वाऱ्याचा वेग जास्त होता, डोली लावायला भेटल्या नाही आपल्याला. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू की जवला कसा पकडतात. आणि हो मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओ मार्फत फक्त मावरा कसा भेटते आणि मावरा किती भेटते, कोली लोकांना किती फायदा होते हेच व्हिडिओ दाखवत नाही, तर कधी कधी कोली लोकांचं कसं नुकसान होते अशा प्रकारचे पण व्हिडिओ आपण टाकत असतो. तर चला, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, कोली लोकांची मेहनत कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्री कोली.